हॅलो. काय म्हणता? हां, माझाच आवाज रेकॉर्ड होतो. कोणाचा होणार आहे? तुझा करायचा का आवाज रेकॉर्ड? हां. हे कसं आहे, आता टेन्शन नाही राहिलं ना. असं असं केलं तर सकाळीच शोध लागला त्याचा. ठीक आहे. आता बघा, आपण नाही ना, उत्पादन जे आहे डिस्टिलेशन प्रोसेस सगळ्यांनी शाळेमध्ये बघितलेली कशा लेवलची राहते. डिस्टिलेशन काय राहतं, एक अशा प्रकारचं एक चंचुपात्र राहतं. ठीक आहे ना. आता या चंचुपात्राला अशा लेवलची एक सिस्टीम लावलेली राहते. इथे वरती याचं तोंड बंद केलेलं राहतं. इथनं असं एक बुच्चन लावलेलं असतं. ठीक आहे. आणि इथे याचं तोंड बंद करून टाकतात आणि इथून काय करतात, असं एका साईडला असं एका प्रकारचं हे राहतं आणि ती अशी वाट टाकलेली राहते आणि हिच्यातनं असं थेंब 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 पाणी पडत राहतं आणि खालती या भांड्यामध्ये हा काय करत राहतो, कलेक्शन करत राहतो. असंच आहे का? हां. हां, गामेरी केलं ठेवलेलं राहते. तिच्यात खालीचं छोटंसं छिद्र राहतं, तिच्यातनं वाफ अशी वरती जाते, खालती वरती पाणी ठेवलेलं राहतं. त्या पाण्यातनं ती वाफ थंड होते आणि ती थंड पाण्यातनं वाफ जी होते ती अशी जमा केली जाते. ठीक आहे ना. बस त्यालाच मोहाची दारू पाडणे असं म्हणतात. ठीक आहे ना. किंवा नवसागरपासनं दारू पाडणे म्हणतात. ठीक आहे ना. तर हीच डिस्टिलेशन पद्धतीमधनं आपण काय करत असतो, तुमचं द्रवातनं द्रव वेगळा करत असतो. हेच लिहिलं का आपण काल डिस्टिलेशन मधनं? द्रवातनं द्रव वेगळा करण्यासाठी तुम्हाला ऊर्ध्वपातन पद्धतीद्वारे तुम्ही काय करू शकता, द्रवातनं द्रव वेगळा करू शकता. ठीक आहे ना. समजताय? डिस्टिलेशन वापरून आपण काय करू शकतो, द्रवा वेगळा काढू शकतो. आता त्याच्यानंतर इथे पुढची जे आहे, परफ्यूम इंडस्ट्रीमध्ये सुद्धा कोणती पद्धत वापरली जाते? डिस्टिलेशन पद्धत वापरली जाते. जास्त पाहू नको, डोळे होतील ना, तू खालीच पाहत. ठीक आहे. आता पुढची प्रोसेस जी होती ती आपण टाकून ठेवलेली होती, फ्रॅक्शनल डिस्टिलेशन. टाकलेली होती का? हां. ही पुढची पद्धत जी आहे, ह्या पुढच्या पद्धतीमधनं पण आपण मिक्सचर वाव साईडला काढू शकतो. पाचवी पद्धत आहे ही पाचवी पद्धत जी आहे ती म्हणू शकता तुम्ही फ्रॅक्शनल डिस्टिलेशन. फ्रॅक्शनल डिस्टिलेशन ह्या डिस्टिलेशन पद्धत, याला मराठीत म्हणायचं भागांश ऊर्ध्वपातन. काय म्हणणार आहे याला? भागांश ऊर्ध्वपातन. एवढंच रेकॉर्ड नाही झालं पाहिजे. काहीतरी अडताय यार, कॅमेराची वायर अशी मोठी पाहिजे. ठीक आहे. भागांश ऊर्ध्वपातन असे म्हटले जाते. आता एक गोष्ट लक्षात ठेवा, भागांश ऊर्ध्वपातन म्हणजे काय. आपण सगळे गेले संयुक्त अमिरातमध्ये. कुठे? UAE गेले. संयुक्त अमिरातमध्ये गेल्यानंतर आपण एक बॅरल तेल विकत घेतला. एक बॅरल तेल म्हणजे किती लिटर? 159. वारे वा, अर्ध्या रात्री विचारलं तर आता सांगू शकसान. ठीक आहे. तर 159 लिटर तेल विकत घेतल्यानंतर तुम्हाला कच्चं तेल भेटलं. बरोबर आहे की? डायरेक्टली त्यांनी डिझेल आणि पेट्रोल वेगळं काढून दिलं. बरोबर आहे की नाही? मग आता त्यांनी काय केलं, तुम्हाला पेट्रोलियम दिलं. एक 2 मिनिटं होल्ड करा. गेलेला मस्त पैकी अटकून जाता. पेट्रोलियम उचलून आणलं. मग पेट्रोलियम उचलून आणल्यानंतर आपण एका भांड्यामध्ये असं एक मोठं भांडं घेतलं. ठीक आहे. हे मोठं भांडं काही घरात ठेवता नाही येणार असं. ठीक आहे. इथून एक नोझलमधनं हे पेट्रोलियम तुम्ही आतमध्ये सोडायला सुरुवात केली आणि इथे तुम्ही काय लावलं? फायर. काय लावली? फायर. एवढ्या भागामध्ये तुमचं पेट्रोलियम येऊन गेलं, सगळं कच्चं तेल काळं काढं. आणि हिच्यातनं काय झालं, काही ठिकाणी याला असे होल ठेवले. काय ठेवले? होल ठेवले. हे होल कशाचे? हां, ही होल आहे वाफ बाहेर येण्यासाठी. काय येण्यासाठी? वाफ बाहेर येण्यासाठी. बघा, आपण काय केलं,
एकदम साध्या सिंपल भाषेमध्ये सांगतो. एक पाणी घेतलं, पाण्यामध्ये अल्कोहोल टाकलं, ठीक आहे. आता अल्कोहोल टाकल्यानंतर अल्कोहोलचा आणि पाण्याचा रंग मिक्स झाला, ठीक आहे. तुम्हाला काल काय शिकवलं मी ना, पाण्याचा उत्कलन बिंदू वेगळा असतो आणि अल्कोहोलचा उत्कलन बिंदू कसा राहतो, वेगळा असतो. अल्कोहोलचा उत्कलन बिंदू हा कमी असतो, 62 डिग्री सेंटीग्रेड राहतो, आणि पाण्याचा किती राहतो, 100 डिग्री सेंटीग्रेड राहतो. जेव्हा मी त्याच्या मिक्सचरला उष्णता देईल तर सगळ्यात पहिले तिच्यातनं बाहेर कोण पडेल, अल्कोहोल, कारण 62 डिग्रीला तो लगेच वाफ होऊन जाईल, त्याची करता येईल. सेम प्रोसेस आपल्याला पेट्रोलियमसाठी पण वापरायची. पण ह्या पेट्रोलियममध्ये एकच पदार्थ बाहेर पडतोय का, नाही. हिच्यातनं काय काय पडते, हिच्यातनं पहिल्या लेअरमधनं तुमचं डिझेल बाहेर पडेल. काय बाहेर पडेल, डिझेल. जे सगळ्यात ज्याचा उत्कलन बिंदू कमी तो सगळ्यात पहिले बाहेर पडून जाईल, बरोबर आहे. लगेच त्याच्यातनं कोण बाहेर पडलं, पेट्रोल बाहेर पडला. लगेच तिच्यातनं काय बाहेर पडलं, रॉकेलही बाहेर पडलं. आणि सगळ्यात टॉप मोस्टला तुमचा LPG बाहेर पडतो. कोण बाहेर पडतो, LPG. LPG माहिती आहे ना तुम्हाला, हां. आणि त्याच्यानंतर खालती काहीतरी असं शिल्लक राहतो, गाळ गाळ, ग्रीस, त्याला ग्रीस म्हटलं. आता तिच्यातला चांगल्या क्वालिटीचा ग्रीस आपण तोंडाला लावतो, त्याला काय म्हटलं आता, पेट्रोलियम जेली, बरोबर. व्हॅसलिन, बरोबर आहे. ते व्हॅसलिन सुद्धा इथनंच येते, क्लिअर आहे का. त्याच्यानंतर जो खालती गाळ शिल्लक राहतो तो गाळ वापरला जातो तुमच्या हिच्यामध्ये रस्ते बनवण्यासाठी, डांबर सारखा त्याचा वापर केला जातो, बरोबर आहे. आता डांबर तर तुम्ही याचा वापरतात सहसा टायर जाळून, बरोबर आहे. पण तुम्हाला जर प्रॉपर क्वालिटीचं डांबर पाहिजे असलं तर ते हिच्यातनं मिळून जातं, समजलं का. म्हणजे तुम्ही तोंडाला लावणारी पेट्रोलियम जेली सुद्धा कशातनं येते, पेट्रोलियममधून येते. कशातनं येते, पेट्रोलियममधनं येते. नाही नाही लावणं कसं, फाटून जाशील मग, पुरा खारा शेंगदाणा बनशील, ठीक आहे ना. तर याला काय आणायचं, भागांश ऊर्ध्वपातन. हिच्यातनं काय होतं, द्रवातनं म्हणजे मिक्सचरमधनं 3-4 प्रोडक्ट तुम्हाला बाहेर काढायचे, तर तुम्हाला काय करावं लागेल, भागांश ऊर्ध्वपातन ही प्रोसेस वापरावं लागेल. क्लिअर आहे का. टाकला तुम्ही मुद्दा 5वा. खालती लिहा मग तिच्यामध्ये, मिश्रणाच्या संयुगात, हा तिच्यामध्येच, मिश्रणाच्या संयुगातून वेगवेगळे पदार्थ वेगवेगळ्या उत्कलन बिंदूचे असल्याने आपण ही पद्धत वापरून मिश्रणातून पदार्थ बाहेर काढू शकतो. मिश्रणातनं पदार्थ बाहेर काढू शकतो. उदाहरणार्थ पेट्रोलियम मधून पेट्रोल, डिझेल, रॉकेल, LPG, व्हॅसलिन इत्यादी पदार्थ बाहेर काढता येतात. तुम्हाला जर वाटलं तर एका कोपऱ्यामध्ये हे असं प्रकारचं नरसाळं तुम्ही तयार करू शकता, काहीतरी एक छोटंसं. आणि हिच्यातनं तुम्ही म्हणू शकता की हे जे आहे इथे, हा आपण कच्चं तेल आणलं, कच्चं तेल, यालाच म्हटलं गेलं पेट्रोलियम. काय म्हटलं गेलं याला, पेट्रोलियम. जर एका हिच्यातनं तुमचं डिझेल बाहेर आलं, एका हिच्यातनं सपोज तुमचं काय आलं, रॉकेल आलं, आणि एका हिच्यातनं पेट्रोल आलं, आणि सर्व हिच्यातनं कोणाला, LPG आलं. क्लिअर आहे का. हे असे वेगवेगळ्या वाफेमधनं वेगवेगळा बॉइलिंग पॉईंट, याचा बॉइलिंग पॉईंट वेगळा, याचा बॉइलिंग पॉईंट वेगळा, याचा उत्कलन बिंदू वेगळा. क्लिअर आहे. अशी छोटीशी डायग्राम जरी काढली तरी तुम्हाला पेपरमध्ये तुम्ही वाचताना बरोबर तिथे समजून जाईल की पेट्रोलियमसाठी आपल्याला
भागांश ऊर्ध्वपातन ही पद्धत वापरावी लागते. आपलं पहिलं तुझं झालं स्पेशल. हा आता बसलं का? आज तयार आहे अथर्व? मराठीचं पहिलं लेक्चर. बस आरामात लढतो, घायाळ नको करतो म्हणाले, फक्त सराव करून घ्यायचा आहे आपल्याला. त्याच्यामध्ये कोणी ऑनलाईन आहे का? भरपूर आहे. चला मग आता तुम्हाला प्रश्न आला की सगळ्यात पहिले पेट्रोलियम कंपनी कुठं चालू झाली? पेट्रोलियम तर समजलं की नाही, पेट्रोलियम पासून वेगवेगळे पदार्थ तयार करणे, बरोबर आहे ना. मग भारतातली सगळ्यात पहिली पेट्रोलियम कंपनी कुठे चालू झाली? तुम्हाला सगळ्यांनी वाचलेलं आहे आणि गॅरंटीड आहे. यानं वाचलेलं आहे, यानं पण वाचलेलं आहे, तू नाही वाचलेलं, हिनं वाचलेलं आहे, हिनं पण वाचलेलं आहे. कसला आवाज कमी होतोय? म्हणजे कसला आवाज कमी होतोय? अच्छा हे का तो आवाज का कमी जास्त होतोय? हे थोडंसं हालत, मोठी वायर असली की काही प्रॉब्लेम येणार नाही, येऊन जाईल उद्या. चला सांगा, पेट्रोलियम कंपनी पहिली भारतातली. दिग्बुई नाव ऐकलंय का? हा आसाम ऐकलंय ना? मीन्स हा गॅरंटी सहित तुम्ही सगळ्यांना वाचलेलं आहे. टाका भारतातील प्रथम पेट्रोलियम कंपनी. भारतातील प्रथम पेट्रोलियम कंपनी प्रथम कुठे चालू झाली? दिग्बोई. कुठे येते भाऊ? हे आसाम मध्ये. कुठे येते? आसाम मध्ये. नाव सुद्धा मी लिहून ठेवलेलं आहे, IOC काहीतरी नाव, IOCL करेक्ट, IOCL हे तिचं नाव आहे. पहिली कंपनी भारतातली पेट्रोलियम. ठीक आहे. मग प्रश्न आला, भारतातील सर्वात मोठी पेट्रोलियम कंपनी? रिलायन्स करेक्ट. कुठे आली? जामनगर. व्हेरी गुड. मग भारतातील सर्वात मोठी पेट्रोलियम कंपनी ती आहे जामनगर. जामनगर गुजरात. काय नाव आहे तिचं? रिलायन्स. कर लो दुनिया मुठ्ठी में, जिओ नको लिहिजा. हिला सर्वात मोठी रिफायनरी सुद्धा म्हणू शकतो आपण, कारण तेल रिफाईन केलं आता तिथे. आणि तुम्हाला प्रश्न आला की काळं सोनं कशाला म्हणता येईल? नाही नाही बेटा, काळं सोनं नाही नाही, काळं सोनं पेट्रोल, कच्चं तेल काय म्हणता येईल? कच्चं तेल. लिहावरती लाल ब्लॅक गोल्ड. काढायचं काय लिहिलं आपण ना? कच्चं तेल. सॉरी, म्हणजे काळं सोनं याला म्हणायचं कच्चं तेल, म्हणजे पेट्रोलियम ला काय म्हणायचं? काळं सोनं. मग काळ्या सोन्याची क्रांती झालेली आहे सर, काय त्याला काय म्हणतात मग? याच्या पेट्रोल साठी एक झालेली नुसार दिलाय की नाही? चला मला सांगा, काय म्हणत होतो मी रे? हा, काळी क्रांती. मग काळी क्रांती कशी?
कोणासाठी झालेली? पेट्रोलसाठी. कशासाठी? पेट्रोलसाठी. मग पेट्रोल, तुम्हाला प्रश्न आला काळी क्रांती खालीलपैकी कोणासाठी झाली? तर पेट्रोलसाठी. लिहा, काळी क्रांती ही झालेली आहे पेट्रोलसाठी. मग पुढचा प्रश्न, गुलाबी क्रांती कशासाठी झाली? हा सब येगा सर. हो, गुलाबी क्रांती. निळी क्रांती मत्स्य उत्पादन. गुलाबी क्रांती झिंग्यासाठी. झिंगा माहिती आहे ना, जे खातात तेल समजतं, बरोबर आहे ना. झिंगा राहतो समुद्रामध्ये, असे लंब्या लंब्या मुच्छीचा असा वगैरे असा लंबा लंबा राहतो. आता बघून घ्यायचं, नाही समजलं ना भाऊ झिंगा, यूट्यूबवर जायचं, तो सगळं दाखवतो. कशासाठी? गुलाबी क्रांती कशासाठी झाली? झिंग्यासाठी. ठीक आहे. त्याच्यानंतर तुम्हाला आली रजत क्रांती कशासाठी झाली? रजत क्रांती अंडा कशासाठी? अंड्यासाठी. रजत क्रांती कशासाठी आली? अंड्यासाठी. आणखी एक पुढची आणलेली आहे तुमची आहे भुरी क्रांती. भुरी दूध पांढरं, श्वेत क्रांती म्हणतात त्याला, दुधासाठी. तर भुरी क्रांती फर्टिलायझर, खतांसाठी झालेली क्रांती. कोणती आहे? भुरी क्रांती. ठीक आहे ना, लिहत घ्या भाऊ, लक्षात राहणार नाही तुमच्या. भुरी क्रांती कशासाठी झालेली आहे? फर्टिलायझर, खत. आहे का लिहिलेले सगळे? दिसता नाही आहे? बरं, लिहून घ्या या वरच्या याच्यावर, नंतर मॅच करून घ्या. रजत क्रांती अंडा, फर्टिलायझर खत, गुलाबीले झिंगा. चला, राऊंड क्रांती कशासाठी झाली? गोल क्रांती, बटाटा. गोल क्रांती कशासाठी झाली? बटाट्यासाठी. आणखी झाली तुमची, आता ते तर झालं, मी तुमचं घेतलं आहे पहिले. कुठे गेले होते माऊली एवढे दिवस? बरं, पेट्रोलचं दुसरं नाव काय? पेट्रोलला दुसऱ्या नावानं काय हाका मारसाल? पेट्रोल, गॅसोलीन. टाका पेट्रोल, गॅसोलीन. पेट्रोलचं दुसरं नाव काय आहे? गॅसोलीन. पेट्रोलचं दुसरं नाव काय आहे? गॅसोलीन. पेट्रोलचं दुसरं नाव गॅसोलीन. दिसलं का? हां. आणि याचा फॉर्म्युला विचारला, मग आता विचारला, चला पेट्रोलचा फॉर्म्युला सांगा. झाले ते येळे रेल्वेवाले, विचारलं तुम्हाला. मग तर इथे तुम्हाला लिहिता येईल C8H18. C8H18 हा आहे पेट्रोलचा रासायनिक फॉर्म्युला. याला म्हणायचा ऑक्टेन. काय म्हणायचा? ऑक्टेन. ऑक्टेन. आणि हिच्यामध्ये विचारलं डिझेलमध्ये पेट्रोलपेक्षा कोणी नवीन जॉईन झालं, हे झालं ते लॉक करून ठेवणं पडत जाईल आता. झालं, थँक्यू. तुम्ही एवढं छान लक्ष ठेवता आहे. लाखो मुलांच्या दुवेमुळे तुम्ही लागून जासान उद्या. चला, आता मला सांगा, आपण काय म्हटलं? पेट्रोल मध्ये कार्बनची संख्या डिझेलपेक्षा कशी राहते? जास्त की कमी? हां हां, बरोबर. लिहा, पेट्रोलमध्ये डिझेलपेक्षा कार्बनची संख्या कमी असते.
पेट्रोलपेक्षा कार्बनची संख्या कमी असते. चला पुढचा टाका. मुद्दा आता 6वा ना. का क्रोमॅटोग्राफी चा सगळ्यात शेवटचा प्रकार कोणता? क्रोमॅटोग्राफी. हिच्यामध्ये लिहा वेगवेगळ्या प्रकारच्या रंगांना वेगळ्या प्रकारच्या वेगळे करण्यासाठी वेगवेगळ्या रंगाचे मिश्रणाचे वेगवेगळ्या प्रकारच्या रंगाचे मिश्रण ही पद्धत वापरतात. वेगवेगळ्या प्रकारच्या रंगांचे मिश्रण वेगळे करण्यासाठी काय वापरतात? ही पद्धत वापरतात. ठीक आहे. म्हणजे कलर वेगवेगळे करायचे, साधे सिंपल आहे. कलर वेगळे करायचे काय करावं लागेल? क्रोमॅटोग्राफी वापरावं लागेल. ठीक आहे. पुढचा शेवटचा मुद्दा टाका आता अपकेंद्रीकरण. आणि हिच्यावर मागच्या वर्षी प्रश्न येऊन गेलेला आहे. अपकेंद्रीकरण कितवा मुद्दा आहे हा? 7वा. अपकेंद्रीकरण हे सगळं पाहिलं आहे आपण. अपकेंद्रीकरण तुम्ही पाहिलेलं आहे. अपकेंद्रीकरण म्हणजे काय असतं बघा. लहानपणी कधी खेड्यावर गेल्यानंतर दूध टाकायला जर गेले असतान किंवा दुरूनच डेअरी पाहिली असेल तर तिच्यामध्ये बघा एक माणूस काय करायचा तर दुधाची फॅट चेक करायसाठी दूध घ्यायचा. एक लंबीवाली काचेची नळी राहायची. त्या काचेच्या नळीत दूध टाकलं की एक केमिकल टाकायचं, त्याला असं फिट करायचं आणि ते गोल गोल हिच्यामध्ये असे फिरवायचे. बरोबर आहे की नाही? आता पण करता का? आता वाटतं ते मशीन आलेली आहे. फक्त अशी टेस्ट ट्यूब टाकली की ते बटन दाबलं, हातानं फिरवायची सिस्टीम गेली. अशी जुन्या ठिकाणी कुठं तर आहे. तर किंवा तुम्ही रक्त चेक करण्याच्या लॅबमध्ये गेले तर तिथे एक मिक्सर सारखं एक सिस्टीम राहते. एक टेस्ट ट्यूब राहते, तिच्यात रक्त टाकलं जातं. 2 थेंब तिच्यात काही सोल्युशन टाकतात वेगळं आणि तिच्यात इन्सर्ट केलं की तो बटन दाबून देतो, ते गोल फिरतं. आता हे आहे काय? गोल फिरणे. याला म्हणायचं अपकेंद्रीकरण. काय म्हणायचं? अपकेंद्रीकरण. होतं काय हिच्यामध्ये बघा कसं काम करतं. एक सपोज एक टर्न आहे. कसा आहे? एक टर्न आहे. तुम्ही असे जाता आहे. असे जाता जाता तुम्हाला काय करावं लागलं? असा टर्न घ्यावा लागला. ठीक आहे. तर टर्न घेताना तुम्ही एका ST मध्ये बसलेले. कशात बसलेले? ST मध्ये. आता त्यानं काय केला? गाडी इकडे टर्न केली, अशी इकडच्या साईडला टर्न केली तर आपण कसे होतो? इकडच्या साईडला झुकले जाते. बरोबर आहे की नाही? सेम सिस्टीम हिच्यामध्ये सुद्धा वापरली जाते. तुमचं बाहेर झुकणं जे काय म्हणता याला बाहेर झुकणं याला म्हणायचं अपकेंद्रीकरण. म्हणजे याला इंग्लिशमध्ये म्हणतात तुम्ही सेंट्रीफ्युगल काहीतरी म्हणत असावे, सेंट्रीफ्युगेशन. ठीक आहे ना? आता हिच्यामध्ये होतं काय? ज्या वेळेस आपण जे एखादी पदार्थ किंवा रक्त एखाद्या हिच्यात टाकल्यानंतर गोल गोल फिरणाऱ्या मशीनमध्ये टाकल्यानंतर काय होतं? तिच्यामधले सगळे जड पार्टिकल जे राहतात ते काय करतात? खाली बसून जातात. जड पार्टिकल काय होतात? ते खालती बसून जातात. आणि ज्यांची घनता कमी असते ते काय येतात? वरती येऊन जातात. मग याच्यावरनं काय होते? तुमचे दोघी पदार्थ सेपरेट केले जातात. काय केले आता? दोघी पदार्थ सेपरेट केले जातात. म्हणजे दुधातनं पाणी वेगळं करायचं आहे. काय वेगळं करायचं आहे? दुधातनं पाणी वेगळं करायचं आहे. तर तुम्हाला काय वापरावं लागेल? अपकेंद्रीकरण वापरावं लागेल. तुमच्या रक्तातनं तुम्हाला प्लेटलेट्स वेगळ्या काढायचे आहे. तुमच्या रक्तातनं प्लाझ्मा वेगळा काढायचा आहे. तुमच्या रक्तातनं RBC वेगळ्या काढायचे आहे. तर तुम्हाला अपकेंद्रीकरण करावं लागेल. म्हणजे रक्तसुद्धा एक काय? मिश्रण आहे. काय आहे? मिश्रण आहे. मग समांगी आहे की विषमांगी आहे? कसं सांग समजो? बरं, रक्त असं पाहिलं वरतून. रक्त पाहिल्यानंतर असं लाल रक्तानंतर तू सांगू शकतो का हिच्यातली RBC कोणती, हिच्यातल्या प्लेटलेट्स कोणत्या, हिच्यातले WBC कोणते, असे वेगळे काढू शकतो का? मग आपण ना डेफिनेशन लिहिताना काय लिहिलं? विषमांगीमध्ये त्याचा आकार कसा राहतो? वेगवेगळा असतो. बरोबर आहे की नाही?
म्हणजे ते कसे होतील, डोळ्यानं स्पष्ट डोळ्यानं दिसू शकतील. मग रक्तामध्ये दिसतात का? नाही. मग हे काय झालं, एक होमोजिनियस मिश्रण म्हणून समांगीमध्ये टाकू शकतो आपण, बरोबर आहे ना. हे एक रक्त, हे एक कलील आहे. काय आहे? कलील. कोलाईड म्हणतो आपण त्याला, आहे ते पुढे. तर ते काय, एक प्रकारचं कलील माध्यम आहे, दुधासारखं. ठीक आहे ना. दूध घेतलं, दुधातनं तुम्ही साध्या डोळ्यानं सांगू शकता का काका पाणी कमी टाका, असं सांगू शकतो का? नाही. आता काकान तिच्यामध्ये थोडंसं पाम तेल आणि युरिया टाकून जर तुम्हाला दूध दिलं तर तुम्ही ते बी टाकू शकत नाही की ते पाम तेलचं दूध आहे, बरोबर आहे की नाही. एक गाव आहे आपल्या भुसावळला लागून, त्या भुसावळमध्ये त्या गावामध्ये आहे ना कमी गाय आहे, कमी म्हशी आहे, तरी बी मॅक्झिमम दुधावाले त्याच गावाचे. आता नाव नको घ्या, माहिती असलं, ठीक आहे ना. समजलं का. माहिती जरी असलं तरी त्या गावामध्ये मस्त पाम तेल आणतात, छान युरिया घेतात, छान तुमच्या दुधामध्ये कालून देतात. आणि येताना आपण विचारलं का हो काका, ह्या दुधावर अशा घट्ट घट्ट असे जाडी जाडे हे काय येतात? अरे बेटा ते दूध गाडीत येताना हालतं की नाही, मग हालल्यानंतर तिच्यावर लोणी तयार होई जातं. अरे काय काय फेकाफेकी करता, बरोबर आहे की नाही. तुम्ही डेअरीतनं दूध आणलं, बरोबर आहे की नाही. तुमच्या याच्यात ते फ्रीजर असेल, डीप फ्रीज, त्या डीप फ्रीजमधनं याच्यात बर्नीमध्ये ओतलं, मग आता एवढं हल्लं की लोणी तयार झालं तिच्यामध्ये. अरे साधं सिंपल आहे ना, तो युरिया आहे ना, डोळ्यानं दिसते ना, ते जाडी जाडी साय येते ना, कसं काय देऊ शकतो तो तुम्हाला. एक व्यक्ती 65 रुपये लिटरनं विकतो आहे, 8 टाउनमध्येच तुम्हाला एवढी जाडी साय कसं काय देईन, बरोबर आहे की नाही. पाम तेल मिश्रित, युरिया मिश्रित दूध आहे ते, समज रे हो ना. हां, समजलं का. मग अपकेंद्रीकरण कशासाठी वापरतात, असेच दुधाचे चोट्टे सांभाळण्यासाठी करता आपण, समजलं का. तर चला अपकेंद्रीकरण लिहा. कलील विद्राव्य, कलील विद्राव्य मधील संयुग वेगवेगळे काढण्यासाठी, संयुग वेगवेगळे काढण्यासाठी, बस एवढंच टाका. रक्त मधील प्लेटलेट्स, आरबीसी, हे एकदम साधं सिंपल एक्झाम्पल आहे, हे तुम्हाला लगेच समजवता आलं पाहिजे, ठीक आहे ना. तुम्ही ना साधं सिंपल असं केलं की बुवा आता तुमच्याला फिल्ट्रेशन पेपर नाही भेटत आहे, तुम्ही ना पाणी घेतलं, तिच्यात माती टाकली, मिक्सर करून घेतलं, लगेच याच्यामध्ये मशीनमध्ये ते टाकून दिलं, फिरवलं, गर माती डायरेक्ट खालती बसेल, पाणी वरती होऊन दे. समजलं का. एवढी सोपी पद्धत आहे. मिक्सचरमधनं तुमचं फक्त कलील माध्यमातनं काय करायचं आहे, कलील माध्यमातून संयुग वेगळं काढायचं आहे, तर तुम्हाला काय म्हणता येईल, अपकेंद्रीकरण. कलील कोण असतो, दूध किंवा रक्त, दूध किंवा रक्त, समजलं का. कलील माध्यम, ठीक आहे. जाऊ पुढे. आता हिच्यामध्ये खालती टाका, आपला एक मुद्दा लिहून घ्या. चांदी काळी काय पडते रे, बरं ऑक्सिडेशन होते. आणखी चांदी काळी काळी पडते की नाही. चांदी आपल्या अंगावर बी घातलं तर काही काही लोकांचा समज राहतं, ते अंगावर घातली आणि ती जर काळी नाही पडल्यावर तुझ्या अंगावर चांदी उभरते, आणि एखाद्या व्यक्तीची चांदी काळी पडून जाते. मग आता का त्याच्या अंगावरती उभरत नाही, म्हणजे चांदीनं असं लिहिलेलं आहे का की याचा म्हणजे गुरु चांगला असला तर याच्यावर चांदी अशी उभरून दिसेल, असं नसतं. जो व्यक्ती सल्फरच्या संपर्कामध्ये सहसा जास्त आला, कशाच्या संपर्कामध्ये, सल्फरच्या संपर्कामध्ये जास्त आला, तर चांदी काय होते, काळी पडत राहते. समजलं का. क्लिअर आहे का. तर लिहा खालती तिच्यामध्ये नोट लिहा. नोट एक काम करायचं, आणि आता नेहमी वहीच्या खालती ज्या 4 ओळी राहतील ना, शेवटच्या डायरेक्ट सोडून द्यायच्या. कशासाठी, हे भरभरून जे भेटत राहतं ना, ते तिच्यात लिहित राहायचं खालती. लिहा. चांदी, चांदी सल्फर च्या संपर्कात आल्यास काळी पडते, काळी पडते. हा झाला 1 नंबरचा मुद्दा. लगेच 2 नंबरचा खालती टाका. मॅग्नेशियमला हवेत जाळल्यास
पांढरा रंग दिसतो. मॅग्नेशियमला हवेत जाळल्यास पांढरा रंग दिसतो. ठीक आहे. आता तुम्हाला विचारलं विषारी वायू, विषारी दारू माहिती आहे ना? विषारी दारू माहिती आहे ना? अरे न्यूजने येत का भरपूरसे लोक विषारी दारूचं प्राशन केल्याने मेले. बरोबर आहे ना? आता आपल्यासारखा एक नवशिक्या गेला, लावली त्यानं ऊर्ध्वपातन, लेक्चर घेऊन तो प्रोत्साहित झाला, मी आजपासून लिटरमध्ये विकणार. बरोबर की नाही? आता त्यानं तयार केला मेथेनॉल. काय तयार केला? मेथेनॉल. दिला लोकायले पाजून. काही लोक झाले अंधे, काही लोकांचा ऑन द स्पॉट मृत्यू. बरोबर. मग तिला काय म्हणायचं? विषारी दारू. बरोबर आहे. मेथेनॉलला काय म्हटलं आता? विषारी दारू म्हटले आता. लिहून टाका मेथेनॉल. मेथेनॉल ला म्हटलं आता विषारी दारू. आणि याचं सूत्र लिहायचं C2H5OH. हे त्याचं सूत्र आहे मेथेनॉल. मग तुम्हाला प्रश्न आला, वॉशिंग मशीनमध्ये कोणती पद्धत वापरली जाते? वॉशिंग मशीन आहे की नाही? गोल फिरते का? हां. मग तुम्हाला विचारलं वॉशिंग मशीनमध्ये कोणत्या पद्धतीने कपडे स्वच्छ केले जातात? अपकेंद्रीकरण. गोल फिरते ना ती, गोल 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 फिरत फिरत त्याच्यावरचा मळ काढते, खालती बसवते. काय झालं? अपकेंद्रीकरण. साधं सिंपल आहे की नाही? एकदम सिंपल पद्धत आहे. टाका वॉशिंग मशीनमध्ये. आता त्याचा मराठी शब्द नको विचारता फक्त. वॉशिंग मशीनमध्ये अपकेंद्रीकरण वापरून कपडे धुतले जातात. कपडे स्टार करून मुद्दा टाका. आता नंबर गेले आपल्या स्टार. याला म्हणायचं स्फटिकीकरण. स्फटिकीकरण किंवा स्फटिक बनवणे. आता पास समजून घ्या पहिले हे काय भानगड आहे. काय झालं, एक आपण पाणी घेतलं. ठीक आहे. पाण्यामध्ये साखर मिळवली. ठीक आहे. एवढी साखर मिळवली की थोड्या वेळाने ते पाणी ते साखर घ्यायला नाही म्हणून दिलं. होतं ना असं? जास्त घट्ट होऊन जाते आणि नंतर तो काय म्हणतो, बस भाऊ झालं, बस थांब. बरोबर. अशा पद्धती इतक्या लेवलपर्यंत साखर मिळवून दिली. आता मिळवल्यानंतर तुम्ही काय केलं, त्याला गरम केलं. गरम केल्यानंतर अचानक थंड करून टाकलं. मग काय तयार झालं? पापडी तयार झाली. बरोबर आहे की नाही? ते पापडी तयार झाली म्हणजे काय तयार झालं तुमचं? क्रिस्टलायझेशन. बरोबर आहे की नाही? अचानक तुम्ही थंड करून टाकलं त्याला अचानक, तर तो काय तयार झाला? घट्ट कडक होऊन गेला की नाही? करून पाहा घरी. थोडं घरी कोणी न पाहिजे फक्त मार खायचा बा, धुवून घेऊन एकदम व्यवस्थित ठेवता आलं पाहिजे. पाणी घ्यायचं छोटंसं, एवढंसंच पाणी घ्यायचं. जास्त घेतलं जास्त साखर टाकणं पडेल, मार खासा. ठीक आहे ना? एवढंसं पाणी घ्यायचं, तिच्यात साखर टाक, साखर टाक, साखर टाक, टाक 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 टाक. थोड्या वेळानं ते पाणीच म्हणतं भाऊ संपलं बरं, बस झालं. मग त्यावेळेस त्याला हलवून वगैरे सगळं पाण्यात ठेवून द्यायचं. ठेवलं. ज्या वेळेस ते उकळतं, उकळलं बंद झालं की डायरेक्ट त्याला ठेवायचं, एका साईडला ठेवून द्यायचं. पण ते ठेवताना भांडं असं ठेवायचं भाऊ की ते सगळं निघालं पाहिजे. ठीक आहे ना? आणि त्याच्यानंतर मग थोड्या वेळानं तुम्ही जर ते काढायला जासाल तर काय होऊन जाईल, ते असं कडक होऊन जाईल. समजलं की नाही? फॉर एक्झाम्पल कप सिरप घ्या. कप सिरप 70 रुपयाची बाटली आणायची. कप सिरप 70 रुपयाचा भेटतो. ठीक आहे. उकळायचा. उकळल्यानंतर अचानक त्याला थंड करून टाकायचा. घट्ट होऊ द्यायचा चांगला आणि थंड करून टाकायचा. थंड झाला म्हणजे तो काय होईल, असा कडक होऊन जाईल. कडक झाला म्हणजे क्रिस्टल तयार झाला की नाही? काय तयार झाला? क्रिस्टल. म्हणजे क्रिस्टलायझेशन कशासाठी वापरतात? साधं सिंपल एखादा स्फटिक तयार करण्यासाठी. कशासाठी? स्फटिक करण्यासाठी. साखर तयार करताना बी असंच काहीतरी होत असेल का? समजलं का? विक्सची गोळी तयार करताना पण असंच काहीतरी होत असेल का? बरोबर आहे ना? विक्सची गोळी काय, एक कप सिरपच आहे की नाही? एक कप सिरपच्या बाटलीची विक्सची गोळी तयार केली आपली. म्हणजे तुमच्या साध्या सिंपल चॉकलेट तयार करताना पण असंच होत असेल. बरोबर आहे की नाही? क्रिस्टलायझेशन हिसते की आहे. चला फॅक्टरी टाकू आपण सगळे. संपली की नाही आयडिया? मस्त छान. ठीक आहे ना? लिहा खालती टाका. द्रवात
द्रवात एखादा पदार्थ जास्त प्रमाणात मिसळून अचानक थंड केला असता, अचानक थंड केले असता आपल्याला स्फटिक मिळतात, आपल्याला स्फटिक मिळतात. बस एवढंच लिहा, बस त्याच्या व्यतिरिक्त काही नाही. ह्या कॉन्सेप्ट एवढ्या 2 शब्दामध्ये तुमचं आला प्रश्न तर कव्हर होऊन जाईल. ठीक आहे ना. क्रिस्टलायझेशन काय असतं, खतम. ठीक आहे. इथे आपलं एक चॅप्टर आता संपलं, पहिलं चॅप्टर आपलं क्लोज झालं. आता हिच्यामध्ये आपण फिजिक्सचं चॅप्टर आज चालू करतोय. होईल का? होऊ शकतं ना. 15 मिनटं बाकी आहे ना अजून. ठीक आहे. तर फिजिक्सचं आणलंय का काही? याच्यातच चालू आहे सगळं. चला मग फिजिक्स चालू करू. आता थोडंसं केमिस्ट्री तुम्हाला बोर होऊन जाईल. जर सोल्युशन लावलं तर सोल्युशन आणखी 4 दिवस संपणार नाही. ठीक आहे. तर थोडंसं फिजिक्स लावू. ठीक आहे. चॅप्टरचं नाव टाकून ठेवा, पदार्थाचे वर्गीकरण. चला पदार्थाचे सामान्य गुण किंवा पदार्थाचे सामान्य गुण वर्गीकरण पण आपण घेऊ याच्यामध्ये. पदार्थाचे सामान्य गुण नवीन चॅप्टर आहे फिजिक्सचं. पदार्थाचे सामान्य गुण म्हणजे याच्यामध्ये आपण क्लिअरली इन्स्ट्रक्शन देतोय की काय सांगतोय, तर पदार्थाचे गुण आपण शिकणार आहे. पदार्थाचे गुण, जसं तुमच्यामध्ये काहीतरी गुण आहे, बरोबर आहे ना, तसे पदार्थामध्ये सुद्धा काय असतात, गुण असतात. ते गुण आपण शिकणार आहे. तर याच्यातला पहिला गुण टाका दाब. दाबला इंग्लिशमध्ये काय म्हणतो आपण, प्रेशर. मग प्रेशरचा फॉर्म्युला लिहून दिलाय भाऊ सगळा. हां, पहिल्या लेक्चरला कोण होतं, पहिल्या लेक्चरला दाब. दाबचा फॉर्म्युला दाब बरोबर पी बरोबर प्रेशर, प्रेशरचा. तर इथे आला दाब. तर दाब बरोबर दाब लावताना आपण शक्ती लावतो, सॉरी फोर्स लावतो, बल लावतो, बरोबर आहे की नाही. तर याच्यामध्ये काय येणार तुमचा बल. बल इंडिकेट करतो कशाने आपण, एफ ने, आणि तो एकक क्षेत्रफळावर लावतो, बरोबर आहे की नाही. मी जर काय केलं, इथे सपोज अशी भिंत आहे आणि ह्या भिंतीवर असा दाब लावला, म्हणजे काय केलं मी, काही ना काही फोर्स अप्लाय केला, बल अप्लाय केलं, आणि ते बल काहीतरी एकक क्षेत्रफळावर अप्लाय केलं, बरोबर आहे की नाही. एकक क्षेत्रफळावर अप्लाय केलं म्हणून तिथे काय झालं, प्रेशर निर्माण झालं. समजलं का. म्हणजे इथे काही भागेला काही क्षेत्रफळ, आणि क्षेत्रफळ आपण कशाने इंडिकेट करतो, ए ने. मग सूत्र काय तयार झालं, पी बरोबर एफ अपॉन ए. हे काय तयार झालं आपलं प्रेशरचं सूत्र. प्रेशर बरोबर फोर्स भागेला एरिया, हे झालं तुमचं सूत्र. आता याच्यावरनं एसआय युनिट तयार करा बरं.
फोर्स, फोर्स कशात मोजता? हा थांब ना, पहिले पहिले मला सांग, फोर्स कशात मोजता? न्यूटन मध्ये. सांग पहिले फोर्सच्या जागी न्यूटन. त्याच्यानंतर न्यूटन मध्ये लिहिल्यानंतर एरिया कशामध्ये मोजतो आपण? घन. कसा तात्या? घन तर व्हॉल्यूम मध्ये झाला, आकारमानात गेला तो, बरोबर आहे ना. आपण काय मोजतोय? एरिया मोजतोय की नाही? तर बाजू गुणेला बाजू, एचा वर्ग होईल ना तो, म्हणजे त्याला क्षेत्रफळ म्हणता येईल. हे तयार, बरोबर आहे की नाही. आता मला सांगा, तुम्हाला एक आणखी मी तुम्हाला शिकवलेलं आहे, न्यूटन छेद मीटर स्क्वेअर, याला काय म्हणता? आता सांग. हां, पास्कल. याला काय म्हणता येईल तुमचा? पास्कल. मग प्रेशरचं एकक काय झालं? पास्कल. काय झाला? पास्कल. म्हणजे हे तो तुमचं होतं सूत्र, आणि सूत्रामध्ये आपण याचं एकक टाकलं न्यूटन, याचं एकक टाकला मीटर स्क्वेअर, आणि न्यूटन मीटर स्क्वेअरला काय म्हणतो आपण? पास्कल म्हणतो. क्लिअर आहे का? हे झालं एसआय युनिट तयार झालं. क्लिअर आहे का? आता भाऊ डायमेन्शन तयार करणं आहे, इकाई तयार करणं आहे. मग आता न्यूटन मध्ये कोण कोण असतो? न्यूटनचा म्हणजे फोर्स बरोबर काय? फोर्सचं सूत्र, शक्ती बलचं सूत्र, वस्तुमान गुणिला वेग की वस्तुमान गुणिला ॲक्सेलरेशन. एम ए ना, एफ इज इक्वल टू एम ए ना, एम ए ना. मग मास गुणिला ॲक्सेलरेशन. मास कशात मोजलं जाईल? पहा, आपण काय विचार करतोय? फोर्स छेद एरिया आपण तयार करणार आहे, याच्यावरनं डायमेन्शन. डायमेन्शन तर फोर्स, फोर्स कशामध्ये मग व्यक्त केला आपण ना? मास गुणिला ॲक्सिलरेशन, भागेला ए काय होता तुमचा? मीटरचा स्क्वेअर, बरोबर आहे ना. आता मला सांगा, मीटरचा स्क्वेअर तर काही पुढे डिवाइड करू शकत नाही, पण एम वस्तुमान कशात मोजतो आपण? के जी मध्ये. तर इथे काय आला तुमचा? किलो. ॲक्सिलरेशन कशात मोजलं? मीटर प्रति सेकंद स्क्वेअर. म्हणजे हा छेदात होता, तर याला छेदात टाका, बरोबर. आणि ऑलरेडी इथे यांच्या सगळ्यांच्या छेदामध्ये कोण बसलं आहे? एम स्क्वेअर. मग याला जो आहे हा ए स्क्वेअर, याच्या शेजारी लिहिला चालेल का? मग के जी गुणेला एम, तर एम स्क्वेअर इंटू एस. एस कशासाठी आहे? सेकंदसाठी, बरोबर. हा मीटरला 1 मीटर कट केला तर चालेल का? चालेल ना? चालतं की नाही? मीटरला मीटर उडू शकतो की नाही? एक खालती किती आहे? 2 मीटर आहे. एक 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 मीटर उडवला, खालती एक शिल्लक राहिला की नाही? आला. आता डायमेन्शन बघा काय काय तयार झालं. के जी, के जीला म्हणतो आपण मास. हा तयार झाला तुमचा एम. काय तयार झाला? एम. हा अंशात होता, तर याच्या डोक्यावरचा एक जो राहील तो प्लसमध्ये राहील, ठीक आहे. हा मायनस द्यायचा नाही, ठीक आहे. आता राहिला खालती एम शिल्लक होता. हा एम कशाचा होता? लेंथचा, बरोबर आहे, लेंथचा. पण हा कशात बसलाय? छेदात. तर हा छेदात आहे म्हणून इथे काय झाला? -1. सेकंद काय इंडिकेट करतो? टाइम. म्हणजे हा आला टी, हा पण कशात आहे? छेदात, म्हणून हा काय आला? -1. मग हे काय झालं? याचं डायमेन्शन तयार झाले. आणि डायमेन्शनवर एक प्रश्न पकते भाऊ, लावू शकतो प्लसमध्ये, पण आपण +1 लिहितो का? कधी कधी नाही लिहित. जर पेपरमध्ये असलं तर लिहायचं, ऑप्शनमध्ये नसलं तर जाऊ द्यायचं. क्लिअर आहे का? जोशी भाऊ, ग्रुप डी काढणं एवढं सोपं नाही. हे तुमची जर प्रॅक्टिस झाली ना तर एवढं सोपं आहे हे. फक्त तुम्हाला प्रॅक्टिस करावं लागेल, मॅक्झिमम वेळा स्वतःला घासावं लागेल, बरोबर का ललित? गरम होत आहे ना? माहौल गरम झाला थोडासा. तो हॉट माणूस आहे. हां, हे घरी गेल्यावर तयार करून पाहायचं स्वतःहून. हा,
याला मास म्हणतात, म्हणजे वस्तुमान. वस्तुमान मोजलं के जीमध्ये. हा ॲक्सेलरेशन, ॲक्सेलरेशनचं एकक मीटर प्रति सेकंद स्क्वेअर, बरोबर. हा छेदात आहे, याला छेदात, याच्या शेजारी लिहून टाकला. एमला एम मायनस झाला, कट झाला. इथे के जीचा आला एम, इथे आला मीटरचा मीटरचा लेंथ, सेकंदचा आला टी. हे छेदातले होते म्हणून याच्या डोक्यावर काय दिला, -1 ठेवला. क्लिअर होत आहे ना. बघा एक सांगू का तुम्हाला, पहिल्या लेक्चरला जो असेल, पहिल्या 3 लेक्चरले त्याला हे सगळं समजेल. बाकीच्याचा ठीक आहे ना. याच्यासाठी मी रविवारच्या दिवशी एक लेक्चर ॲडव्हान्समध्ये रेकॉर्ड करून ठेवेल पहिल्या लेक्चरचं. ते पाहणं फार गरजेचं आहे. ते पाहिलं की फिजिक्स पूर्ण समजतं. समजलं ना, तो बेसिक पाया आहे. ठीक आहे ना. जसं बेसिकचे लेक्चर राहतात गणिताचे एका हप्त्याचे, समजतं. नाही तर काय होतं, अचानक भयानक तो मधात आला, चारी बाजूनं फटके खाल्ले त्यानं. बापरे सर भरपूर कठीण आहे, मी येणार नाही आता, मी फक्त रिझनिंगवरच पेपर काढीन. अरे तात्या, रिझनिंगवर पेपर निघाला असता तर काय नाही झालं असतं. राहता बरं अशी बी खतरनाक. अजून लय वेळ आहे सबिना, घड्याळ नको पाहू, जाऊ दे ना. तुम्ही घड्याळ पाहता, मला चांगलं नाही वाटत. बर, तिच्यात एक मुद्दा टाका खालती, नोट. वरील P = F/A हा स्थायूसाठी वापरतात. P = F/A हा स्थायूसाठी वापरतात. क्लिअर आहे. मग तुम्ही म्हणसान सर द्रवान काय चुकी केली, द्रवात बी चुकी नाही केली. द्रवासाठी आता लिहा खालती स्टार करून, द्रवासाठी दाब बरोबर HdG हे सूत्र वापरतात. म्हणजे स्थायू केली अलग, द्रव केली अलग. इथे H हा आहे डेप्थसाठी. डेप्थ म्हणजे खोली. तुमच्या घराची खोली नाही बरं, खोली काय आहे, खोलाई, बरोबर आहे. तुमचा डी वापरला जातो डेन्सिटीसाठी. जी जो आहे तो आहे गुरुत्व त्वरण. काय आहे, गुरुत्व त्वरण. खालच्या ओळीवर लिहा वायूचा दाब. खालच्या ओळीवर वायूचा दाब मोनोमीटर मध्ये मोजतात. वायूचा दाब मोनोमीटर मध्ये मोजतात. ठीक आहे. मोनी झालं का ते, अरे सॉरी, ते मात्रा देताना तो टेकून गेला असेल का. हां बरोबर, थँक्यू. मोनोमीटर मध्ये मोजतात. वायूचा दाब कशात मोजता, मोनोमीटर मध्ये. मग वायुमंडळाचा दाब कशात मोजता, वातावरणाचा दाब. मशीन बॅरोमीटर कशात मोजता, बॅरोमीटर मध्ये लिहिलंय ना आपण ना. वातावरणाचा दाब कशात मोजता, बॅरोमीटर मध्ये. ज्यांना लिहिलेलं नसेल तर लिहून घ्या. वातावरणाचा दाब कशात मोजतात, बॅरोमीटर मध्ये मोजतात. तुम्हाला सांगितलेलं आहे वातावरणात जर अचानक भयानक बॅरोमीटरचा पारा खालती पडला तर काय होईल, तुफान येईल. हळूहळू खालती आला, पाऊस येईल. अचानक भयानक वरती चालला गेला, उष्णता वाढेल. काय वाढेल, उष्णता वाढेल.
सांगितलंय की नाही असं. बॅरोमीटरची डायग्राम सुद्धा दिलेली आहे. आणि ह्याच 3 कंडिशन पेपरमध्ये विचारू शकता. अचानक खालती गेला तर वादळासहित पाऊस, हळूहळू खालती गेला तर पाऊस, व अचानक हळूहळू वरती गेला तर साफ वातावरण, अचानक वरती चालला गेला उष्णता. हे बॅरोमीटरचे काय आहे, सिम्पटम आहे. ठीक आहे. आणि किती राहतो दाब, आपल्या डोक्यावर वातावरणाचा दाब किती? अरे भाऊ 746 लिहून दिलेला आहे आपण ना, MMHG लिहिलेलं आहे ना. 1 बार बरोबर किती? 746 mmHg टोर, असं पण लिहून दिलेलं आहे ना आपण ना. आठवलं ना? आहे सगळं, सगळं आहे, सर्व आहे तुझं पाशी, फक्त तू जागा विसरलाशी, आहे ना. कुठं लिहिलं आहेस तू ते जागा शोध फक्त, बस. खालती टाका. वातावरणीय दाब बार मध्ये मोजतात. वातावरणीय दाब बार मध्ये मोजतात. वातावरणीय दाब बार मध्ये मोजतात. बार मध्ये मोजतात. आता तो बार वेगळा बरं, नाही तर चला आपण सर वातावरणाचा दाब मोजू. ठीक आहे ना, तो बार वेगळा. ठीक आहे, हा बार वेगळा. चला एक कांटा. अरे तुमच्या मनात मी ऐकणारे भरपूर आहे ना, आणि ते आता अचानक खतरनाक राहता. ठीक आहे, इथे एवढं बरं आहे की ते मोठी स्क्रीन चालू नाही तर तुम्हाला कमेंट्स बी वाचता आले असते. काही काही राहता कमेंट देणारे यूट्यूबवर असते तर. ठीक आहे ना. आता आमचे सर शिकवत होते, मग शिकवता शिकवता आमच्या सरनं म्हटलं की बुवा अल्कोहोल घेतलं म्हणे, तिच्यात पाणी टाकलं, लगेच खालतून कमेंट आले, सर सोडारा गेला म्हणे. बरोबर आहे सर, ते मी टाकून द्या बरे, कामच पिऊ वरून जाईन म्हणे. ठीक आहे ना. आता तर आमचा जमाना होता, तुमचा वेगळा, आमचा वेगळा. आमचा जमाना कसा एकदम काय का. 1 बार बरोबर किती पास्कल रे? 1 बार बरोबर 10⁵ पास्कल. आणि 1 पास्कल बरोबर 10⁻⁵ बार. हे पाठच करून ठेवायचं, याले सुट्टी नाही. ठीक आहे ना, हे पाठच करावं लागेल तुम्हाला. खालच्या ओळीवर समुद्र पातळीवर वातावरणीय दाब. समुद्र पातळीवर वातावरणीय दाब 1.013 बार असतो, किंवा 1013 मिली बार असतो. कशावर असतं हे? समुद्राच्या पातळीवर. म्हणजे समुद्राच्या, जेव्हा आपण त्या शेजारी उभे राहू, समुद्राच्या शेजारी लाटा येत आहे अशा पाहतो ना आपण, एकदम समुद्राच्या इक्विव्हॅलंट उभे राहिले आपण, मग तिथे तुमचा प्रेशर किती असतो? वातावरणीय दाब 1.013 बार. यानेच मिलीबारमध्ये कन्वर्ट केला तर फक्त पॉईंट काढून टाका, मिलीबार झाला. ठीक आहे. आता उद्या आपण बघणार आहे प्रेशर, याचं फोर्सशी रिलेशन काय राहील, एरियाशी रिलेशन काय राहील, आणि सुरीला धारच का लावावे लागते ते आपण बघू. ठीक आहे. ट्रकचं टायर छोटं का नसतं ते पण बघू. ट्रकचं टायर मोठं काय होऊ शकतं ते बघू. तुम्ही जर अंगठ्यावर उभे राहिले प्रेशर काढू, कशावर? अंगठ्यावर. क्लिअर आहे का? तुम्ही जर आले तर पायाच्या साईजनुसार किती प्रेशर टाकताय ते सुद्धा बघू. क्लिअर आहे ना. आणि त्याच्यानंतर एखादा तुकडा पाऱ्यावरच का तरंगतो आणि पाण्यातच का डुबतो ते पण क्लिअर आहे का? सुरी सरळ आतमध्ये चालली गेली, पाण्यात टाकली असता, बरोबर आहे की नाही, पण एक थर्मोकॉल तो पाण्यावर टाकला, तरंगतोय. समजलंय की नाही? ह्या गोष्टी आपण केव्हा डिस्कस करू? उद्याच्या लेक्चरमध्ये. ठीक आहे.
फिजिक्सचं हे चॅप्टर जेवढं गुरुत्वाकर्षण आपल्यासाठी महत्त्वाचं होतं तेवढंच हे चॅप्टरसुद्धा महत्त्वाचं आहे. तर गॅप टाकू नका फक्त. ठीक आहे, चलो बाय.